विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत रिमर-टिमन रिएक्शन. काय शिकणार आहोत? रिमर-टिमन रिएक्शन. 12th क्लासमध्ये याच्यावरती फोकस केलं जातं. जर तुम्ही सीईटी, जेई म्हणजे JEE आणि AIEEE जर देणार असाल तर त्याच्यासाठी याच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. आता नेमकं रिमर-टिमन रिएक्शन म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा फिनॉल, मी काय म्हणतो पुन्हा एकदा ऐका, जेव्हा फिनॉल क्लोरोफॉर्म बरोबर रिएक्ट केलं जातं, जेव्हा फिनॉल क्लोरोफॉर्म बरोबर रिएक्ट केला जातो, ॲक्वियस सोल्युशन NaOH घेतलं जातं आणि त्याचं पुन्हा फर्दर हायड्रोलिसिस केलं जातं, तेव्हा त्याच्यापासून जो प्रोडक्ट बनतो तो म्हणजे सॅलिसिलाल्डिहाइड. काय म्हणतो? सॅलिसिलाल्डिहाइड. त्याला म्हणतात रिमर-टिमन रिएक्शन. पुन्हा एकदा, when phenol is reacted with chloroform in NaOH aqueous solution, then hydrolysis gives salicylaldehyde. This reaction is known as a Remer-Timon reaction. मग बघूया आपण रिमर-टिमन रिएक्शन नेमकी कशी. बघा, कोणाशी कोण रिएक्ट करायचंय? तर फिनॉल कोणाला म्हणतात? बेन्झीन रिंगला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर त्याला म्हणतात फिनॉल. हा झाला फिनॉल. या फिनॉल वरती बघा विद्यार्थी मित्रांनो, हेच ट्रिक खूप महत्वाचे आहे. हे जर समजलं तर पुढे कळेल. याच्यामध्ये फिनॉल वरती तुम्हाला प्रथमतः NaOH, ॲक्वियस NaOH, त्याचबरोबर तुम्हाला CHCl3 क्लोरोफॉर्म, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म, आणि त्यानंतर दुसरं म्हणजे H+ ऍसिड हायड्रोलिसिस केलं जातं किंवा त्याच्यावरती H2O सुद्धा. हे जर तुम्हाला प्रोडक्ट त्या बाणावरती कंडिशन दिसल्या तर त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो तो असा, बघा लक्ष द्या, त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होतोय तो असा तयार होतोय. हा फिनॉल तर आहे, असा आहेच. त्याला जोडलं जातंय ते ऑर्थो पोझिशनला CHO ग्रुप. कोणता ग्रुप जोडला जातोय? CHO ग्रुप. यालाच म्हणतात सॅलिसिलाल्डिहाइड. काय म्हणतात? सॅलिसिलाल्डिहाइड. आणि 99% याच नावाने त्याला ओळखलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा रिमर-टिमन रिएक्शन शिकतात तेव्हा फिनॉल वरती जर ह्या कंडिशन दिसल्या तर त्याचा प्रोडक्ट हाच भेटतो. आता ही झाली माझ्यातर्फे लिहिलेली रिएक्शन. आता तुमच्या पुस्तकामध्ये अशी लिहिलेली नाही, मग ती कशी लिहिलेली आहे ते मी पुढे सांगेनच. आता त्याच्या अगोदर फिनॉल वरती NaOH आणि HCl3 ऍसिड हायड्रोलिसिस केलं तर तुम्हाला सॅलिसिलाल्डिहाइड भेटतं. आता काही विद्यार्थी मित्रांचा पाठीमागे प्रश्न विचारला जातोय किंवा आताही प्रश्न विचारला पडला असेल, तो प्रश्न असा आहे की सर इथं मेजर प्रोडक्ट कोणता किंवा मायनर प्रोडक्ट कोणता, असा जेव्हा प्रश्न पडतो, आता इथं ऑर्थो प्रोडक्ट दिला, पॅरा प्रोडक्ट का दिला नाही? ठीक आहे, तर या ठिकाणी ऑर्थो प्रोडक्ट का भेटतो? कारण हा प्रोडक्ट मेजर येतो. आता मेजर काय येतो? बघा लक्ष द्या, मेजर काय येतो तुम्हाला समजावं म्हणून मी इथं सांगतोय. हा H मी या बाजूला दिला आणि याची बोर्ड मी अशी केली. बघा नीट, या बाजूला H दिला, या बाजूला डबल बॉन्ड O लिहिला म्हणजे CHO. तर यांच्यामध्ये या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये जे बॉन्डिंग असतं त्या बॉन्डिंगला म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि जर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर तो येणारा कंपाऊंड हा मेजर कंपाऊंड असेल. लक्षात आलं का? बघा, हाच प्रोडक्ट मेजर का म्हटलं? कारण ऑर्थो प्रोडक्ट मध्ये या ठिकाणी इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग भेटतं, नॉट इंटर वेगळं आणि इंट्रा वेगळं. एकाच मॉलिक्युल मध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल, हा एकच मॉलिक्युल, याच्यामध्ये जर हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर इंट्रा, आणि याच्यासारख्या दोन मॉलिक्युल मध्ये असेल तर त्याला इंटर म्हणतात. हे लक्षात राहा. ठीक आहे, तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये कशी रिएक्शन दिली ती मी लिहून दाखवतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन देतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही रिमर-टिमन रिएक्शन शिकाल तेव्हा तेव्हा पुस्तकामध्ये दिलेल्या रिएक्शन वरून काही समजत नाही. लक्षात घ्या, त्यासाठी ही रिएक्शन लक्षात ठेवा, तुम्हाला पुस्तकातली रिएक्शन सोपी जाईल. आणि विशेष म्हणजे त्याचं मेकॅनिझम शिकायचं, म्हणून मी याच्या पुढे पुस्तकात दिलेली रिएक्शन समजून सांगतो आणि त्यानंतर त्याचं मेकॅनिझम समजून सांगतो. तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट करून घ्या. चला, तर पुस्तकामध्ये रासायनिक अभिक्रिया कशी दिली? प्रथम तर तुम्हाला दिला फिनॉल. ठीक आहे, त्या फिनॉल वरती NaOH आणि CHCl3 टाकले.
NaOH आणि CH टाकले प्रथमतः ऍक्वियस NaOH आहे आणि CH आहे. ठीक आहे, त्याच्यापासून तुम्हाला पुढे प्रोडक्ट दाखवलाय, तो असा दाखवलाय, त्याला इंटरमिडिएट म्हटलंय त्यांनी. बघा अशा प्रकारे या ठिकाणी OH, या ठिकाणी तुम्हाला CHCl2 जोडलेला दाखवलाय. ठीक आहे, CHCl2 जोडलेला दाखवलाय. तर नंतर पुन्हा त्यांनी त्याच्यावरती सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच NaOH टाकले, पुन्हा एकदा NaOH टाकले. त्याच्यापासून पुढचा प्रोडक्ट दाखवलाय तो म्हणजे OH रूपांतर फिनॉक्साइड आयन मध्ये केलं. कशामध्ये केलं? फिनॉक्साइड आयन म्हणजे त्याला फक्त सोडियम आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे, असा प्रोडक्ट दिला तुम्हाला O- Na+ आणि याला CHCl2 तर जोडलेलं आहेच. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी काय केलंय बघा, इथं दिसतंय का विद्यार्थी मित्रांनो? नसेल इथं खाली लिहितो मी, इथं पानाच्या खाली लिहितो. त्यांनी काय केलंय, फिनॉल दिलाय आणि त्या फिनॉलला O- Na+ आणि CHCl2 जोडलेला आहेच. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यावरती त्यांनी ऍसिड हायड्रोलिसिस CHCl2 रूपांतर त्यांनी CHO मध्ये केलं. तुमच्या बुक प्रमाणे लिहित दाखवलं, CHO मध्ये केलंय आणि याचं पुन्हा ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे पानावरती H+ टाकलं, तुम्हाला त्याच्यापासून प्रोडक्ट भेटलाय, तो म्हणजे सॅलिसिल अल्डिहाइड. तो भेटलाय सॅलिसिल अल्डिहाइड भेटलाय. ठीक आहे, याला OH तयार केलाय पुन्हा आणि याचं CHO, हे तुमचं सॅलिसिल अल्डिहाइड तयार केलेलं आहे. इथं H+ किंवा H3O+ लिहिलेलं भेटेल. ठीक आहे, ही झाली तुमच्या पुस्तकाप्रमाणे रासायनिक अभिक्रिया. आता ही रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवणं सोपं, कारण मी अगोदर शिकवली ती रासायनिक अभिक्रिया लक्षात ठेवणं सोपं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. तर बुक प्रमाणे जर करत बसाल तर तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यासाठी फक्त ह्या कंडिशन लक्षात ठेवा आणि H+ याच्यापासून तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट भेटेल, तो म्हणजे हा प्रोडक्ट भेटेल जे मी मागच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये दाखवलं होतं. ठीक आहे, आता ही नेमकी रासायनिक अभिक्रिया घडती कशी ती मेकॅनिझमच्या सहाय्याने शिकू. ठीक आहे, कशाच्या सहाय्याने शिकू? मेकॅनिझमच्या सहाय्याने. बघूया आपण मेकॅनिझम. तोपर्यंत ही पुस्तकात लिहिलेल्या रासायनिक अभिक्रियेचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या नोटबुकमध्ये उतरवा. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम मध्ये प्रथमतः एक लक्षात घ्या, जेव्हा मेकॅनिझम शिकतो तेव्हा त्याचं सुरुवातीचं काय नेमकी कंडिशन घडते ते बघूया. तर याच्यामध्ये जो क्लोरोफॉर्म आहे तो क्लोरोफॉर्म तुम्हाला समजावून म्हणून मी असा लिहितोय बघा, लक्ष द्या. ClClClH आणि याच्यावरती NaOH टाकतो आपण, सोडियम हायड्रॉक्साईड. जो सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे त्याचं मी OH- लिहून दाखवलं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळावं म्हणून एक माझी टेक्निक सांगतोय. ही जी H+ आहे तो ऍसिडिक आहे, कारण हे जे ग्रुप आहेत ते इलेक्ट्रॉन विड्रॉवर ग्रुप आहेत. कसले ग्रुप आहेत? इलेक्ट्रॉन विड्रॉवर. क्लोरीन इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय, इलेक्ट्रॉन विड्रॉ केल्यामुळं याच्याकडचा जो इलेक्ट्रॉन आहे तेही खेचून घेतो आणि म्हणून हा H+ तयार होतोय. बघा आता इथं प्रत्यक्षात दाखवता येत नाही, पण हा H+ तयार होतोय. आणि हा जर प्रोटॉन असेल, पॉझिटिव्ह चार्ज देत असेल, ह्याला कोण पाहिजे रे? OH ला. तर पॉझिटिव्ह चार्ज असणारा पाहिजे, म्हणजे याचं लक्ष याच्यावरती आहे. हिच्यावरती म्हणण्यापेक्षा याच्यावरती म्हटलं मी तुम्हाला सांगतो. याचं लक्ष कोणावरती? याच्यावरती. मग हा काय करेल? याला इलेक्ट्रॉन द्यायचा प्रयत्न करेल. त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत कोणी? या कार्बन. कोणी घेतलेले आहेत? कार्बन. आता कार्बनने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं याच्यातून रिमूव्ह काय झालं बघा बरं. रिमूव्ह झाला हा OH आणि हा H, म्हणजे काय झालं रे? तर H2O रिमूव्ह झाला. राहिलं काय काय ते मी इथं तुम्हाला दाखवतोय. क्लोरीन राहिलं, 3 क्लोरीन होते तसे राहिले, आणि यानं प्रोटॉन नेला, इलेक्ट्रॉन तसेच ठेवले. इलेक्ट्रॉन तसेच ठेवल्यामुळे याच्यावरती आला निगेटिव्ह चार्ज. त्याच्यावरती काय आला? निगेटिव्ह चार्ज. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे क्लोरीन हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. गुड लिव्हिंग ग्रुप म्हणजे इझिली निघून जाणारा ग्रुप आहे. ऑलरेडी जिथे इलेक्ट्रॉन खेचत होता, आता या ठिकाणी कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज ठेवणं तितकं सोपं नसतं. त्यामुळं हा क्लोरीन काय करतो? याचे इलेक्ट्रॉन घेतो आणि पळून जातो, निघून जातो. ठीक आहे, हा क्लोरीन यातला कोणताही एक क्लोरीन इलेक्ट्रॉन घेऊन निघून जाईल. आता इलेक्ट्रॉन घेऊन निघून गेल्यामुळं याच्यापासून जो पुढची स्टेप करेल ती स्टेप अशी असते बघा. किती क्लोरीन राहिले आणि कार्बन वरती काय झालं बघा. 2 क्लोरीन राहिले, Cl आणि आता 2 क्लोरीन राहिले. याच्यावरचा क्लोरीन एक निघून गेल्यामुळं हे निगेटिव्ह चार्ज त्याच्याबरोबर गेलं. राहिलं काय फक्त? तर त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. ठीक आहे, तर जरी 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले असले तरी कार्बनकडे टोटल जे
ऑक्टेट पूर्ण करावं लागतं तेवढे इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे हा कार्य करतो लेविस ऍसिडचं, म्हणजे लोन पेअर ऍक्सेप्ट करण्याचं काम करतो. लोन पेअर ऍक्सेप्ट करण्याचं काम करतो कोण? हा प्रोडक्ट. याला म्हणतात डायक्लोरोकार्बिन. काय म्हणतात? डायक्लोरोकार्बिन. काय नाव आहे याचं? डायक्लोरोकार्बिन. ऍक्ट ऍज ए लेविस ऍसिड. लेविस ऍसिडचं काम करतो. कोण आहे तो? डायक्लोरोकार्बिन. कशाचं काम करतो? लेविस ऍसिडचं. लेविस ऍसिडचं काम करत असताना याच्याबरोबर हा क्लोरीन बाहेर पडलेला. ठीक आहे. आता हा लेविस ऍसिड आहे, याला कशाची गरज आहे? तर इलेक्ट्रॉन पेअरची गरज आहे. आता तुम्ही म्हणा सर इथे इलेक्ट्रॉन पेअर ऑलरेडी आहे की, पण नीट बघा त्याचा ऑक्टेट पूर्ण नाही. हे 2 इलेक्ट्रॉन, इथले 2 आणि इथले 2, 2 4 6 इलेक्ट्रॉन ऑक्टेट पूर्ण नाही, म्हणजे तो अजून एक पेअर इलेक्ट्रॉनची ऍक्सेप्ट करू शकतो. म्हणून त्याला मी काय म्हटलं? लेविस ऍसिड म्हटलं. ऍसिडच इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये फिनॉल एंट्री मारतो. याच्यामध्ये कोण एंट्री मारतं? फिनॉल एंट्री मारतो. आता चला तर ही स्टेप फर्स्ट बनवूया आणि दुसऱ्या स्टेप मध्ये आपण फिनॉलची एंट्री दाखवूया. स्टेप सेकंड मध्ये फिनॉलची एंट्री. आता फिनॉल एंट्री मारणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. फिनॉलची एंट्री झाली. ठीक आहे. हा फिनॉल, विद्यार्थी मित्रांनो बारकाईने बघा म्हणजे लक्षात येईल. हा फिनॉल, फिनॉल काय करतं? तर याच्यातला हा प्रोटॉन त्यालाही द्यायचा नाही, त्याला सोडून द्यायचा आहे. तो ऍसिडिक प्रोटॉन आहे. तो काय करतो? मग प्रथमतः हा प्रोटॉन सोडून देतो. ठीक आहे. आणि त्याच्यापासून काय होतं बघा? प्रोटॉन सोडून दिल्यामुळे. का सोडून देतं? कारण त्याच्यावरती जे आपण टाकतोय ते आहे NaOH. कसलं मीडियम? बेसिक मीडियम. बेस म्हणजे NaOH मधला कोण तिथं गरजेचं आपल्याला लागतात? तर OH मायनस. OH मायनस काय करेल? OH मायनस याचा प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करून घेईल. ठीक आहे. प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करून घेतल्यामुळं हे इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात रिंगला. तर रिंगला डोनेट केल्यानंतर इथले इलेक्ट्रॉन पुन्हा कार्बनवरती शिफ्ट होतात. तुम्हाला पाठीमागच्या रिएक्शन मध्ये सांगितलेलं आहे. मग तयार काय झालं विद्यार्थी मित्रांनो? तर तयार झालं अनस्टेबल बेंझीनची रिंग आणि ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. ऑक्सिजन वरती आला निगेटिव्ह चार्ज. त्याचबरोबर यातला OH गेला, H2O रिमूव्ह झालं, पण राहिला कोण इथं? तर Na. तो Na याच्या शेजारी Na प्लस म्हणून राहतो. O मायनस Na प्लस म्हणून राहतो. आणि त्याला आपण कोण जोडलं? तर जोडलं निगेटिव्ह चार्ज. सॉरी, इथला बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे तो काय आला? निगेटिव्ह चार्ज आला. सॉरी, Na जोडायचा अगोदर निगेटिव्ह चार्ज आला. आणि हा निगेटिव्ह चार्ज जर इथं उपलब्ध असेल, बघा आता विद्यार्थी मित्रांनो, इथला इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथं आला डबल बॉन्ड. सॉरी, बाय मिस्टेक झालं. इथला इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यामुळे इथं आला डबल बॉन्ड. या OH ने H घेतला तर रिमूव्ह झाला H2O. इथं अनस्टेबल बेन्झीन रिंग तयार झाली. आता विद्यार्थी मित्रांनो याला कोण पाहिजे? या निगेटिव्ह चार्जला कोणीतरी पॉझिटिव्ह असणार पाहिजे. ते आपण इथं तयार केलं होतं डायक्लोरोकार्बिन. ते डायक्लोरोकार्बिन मी तर लिहितोय. ठीक आहे. आता डायक्लोरोकार्बिनला कोण पाहिजे? तर इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणून हा काय करतो? त्याच्यावरती अटॅक करतो. कोणावरती? डायक्लोरोकार्बिनवरती अटॅक करतो. तर डायक्लोरोकार्बिनवरती अटॅक केल्यानंतर पुढच्या स्टेपला काय करते बघा. हे मी पुढचं रब करतो. पुढं हे तुम्ही बघितलेलं ते रब करताय. आता काय झालं? डायक्लोरोकार्बिनवर अटॅक केला. अटॅक केल्यामुळे प्रोडक्ट पुढे असा तयार झाला. बघा नाही बारकाईनं हे बेन्झीन रिंग, आणि त्याला बेन्झीन रिंग नाहीच म्हणता येत कारण त्याचा पाय बॉन्ड आपण ब्रेक केलाय, त्यामुळे बेन्झीन रिंग न म्हणता अनस्टेबल रिंग आहे. हा ऑक्सिजनचा डबल बॉन्ड. इथले डबल बॉन्ड आहेत असे, पाय बॉन्ड आहेत तसे ठेवले. तर या ठिकाणी काय झालं? तर याला जोडला आपण कार्बन, याला Cl, याला Cl. पण विद्यार्थी मित्रांनो या निगेटिव्ह चार्जने याच्यावर अटॅक केल्यामुळे कार्बन वरती आला निगेटिव्ह चार्ज. आणि बेन्झीन रिंग स्टेबल आहे का रे? तर नाही, बेन्झीन रिंग स्टेबल नाही. मग बेन्झीन रिंग स्टेबल नसल्यामुळं आता या ठिकाणचा जो हायड्रोजन आहे बघा, इथं हायड्रोजन आहे कारण कार्बनला बॉन्ड 3 आहेत, म्हणजे चौथा बॉन्ड कोण असतो? तर हायड्रोजन असतो. आता इथं बारकावे ना बघा, तर हा निगेटिव्ह चार्जला कोण पाहिजे? तर हायड्रोजन पाहिजे. आणि बेन्झीन रिंगला त्याची ऍरोमॅटिसिटी कंप्लीट करण्यासाठी इथे इलेक्ट्रॉन पाहिजेत. मग हे निगेटिव्ह चार्ज घेतं या हायड्रोजनला. बारकावे बघा, हे निगेटिव्ह चार्ज घेतं या हायड्रोजनला आणि इथले जे 2 इलेक्ट्रॉन होते ते इथं बॉन्डिंगसाठी वापरले जातात. आणि जर ते तिथं वापरले तर याचं रूपांतर पुन्हा O निगेटिव्ह मध्ये होऊन जातं. ठीक आहे. म्हणजे पुढच्या स्टेपला काय झालं ते बारकाव्यानं बघा. बघा या ठिकाणी काय झालं? बेन्झीन रिंगची ऍरोमॅटिसिटी कंप्लीट झाली. बरोबर. बघा या ठिकाणचा O मायनस झाला. ठीक आहे. इथे का लक्षात?
O मायनस झाला, इथं डबल बॉन्ड आला, ठीक आहे. त्यानंतर इकडचा डबल बॉन्ड होता तसा, इथला डबल बॉन्ड होता तसा. आता या ठिकाणी झालं काय, त्याला कार्बन जोडला, त्या कार्बनला कोण जोडलं आपण, तर हायड्रोजन जोडलं. कोण जोडला, हायड्रोजन. आणि याला 2 Cl होते तसे. विद्यार्थी मित्रांनो, कार्बनचे पण बॉन्ड आपण कंप्लीट केले, 4 बॉन्ड कंप्लीट झाले कार्बनचे, ठीक आहे. कार्बनचे बॉन्ड काय झाले, 4 बॉन्ड कंप्लीट झाले, त्याला आपण हायड्रोजन पण जोडला आहे. आता याच्यावरती NaOH टाकायचं, पण त्याचे 2 मॉलिक्यूल टाकायचे. किती मॉलिक्यूल टाकायचे, 2 मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल टाकणार तुम्ही, 2. NaOH ट्वाइस. 2 मॉलिक्यूल टाकल्यानंतर का, कारण कार्बनला क्लोरीन मॉलिक्यूल अटॅच राहणं तितकंसं शक्य नसतं, त्यामुळे हे दोन्ही क्लोरीन मॉलिक्यूल ब्रेक होऊन जातात आणि त्याच्याऐवजी 2 OH ग्रुप जोडले जातात. बघा बारकाईनं काय झालं, दोन्ही क्लोरीन मॉलिक्यूल तुटून गेले, राहिलं काय काय त्या ठिकाणी आणि जोडलं कोण कोण ते बारकाईनं पहा. या ठिकाणी तर अरोमॅटिसिटी आहे, हा O मायनस आहे, ठीक आहे. इथले दोन्ही क्लोरीन निघून गेले, कार्बनचे हायड्रोजन आहे, आणि दोन्ही क्लोरीन निघून गेल्यामुळं त्या ठिकाणी कोण जोडले आपण, ट्वाइस NaOH टाकले, त्यातले कोण जोडणार आहोत, OH ग्रुप जोडणार आहोत. कोण जोडणार आहोत, OH ग्रुप. लक्षात येते का बघा, किती OH ग्रुप जोडले, 2 क्लोरीन काढले आणि 2 OH ग्रुप जोडले. आता 2 OH ग्रुप जोडल्यानंतर याच्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. काय रिमूव्ह होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. आता वॉटर मॉलिक्यूल आपण त्याच्यातून रिमूव्ह करू. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ड. कुठल्या एकाचा, H आणि एकाचा OH. बघा समजतंय का, काय रिमूव्ह केलं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाल्यानंतर आपण जवळजवळ प्रोडक्टच्या जवळ आलेलो आहे. बघा आता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला, काय काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, बारकाईनं पहा. तर या ठिकाणी तयार झालं बघा, या ठिकाणी O मायनस होतं तसं, इथले बॉन्ड आहेत तसे, आणि तुमच्या लक्षात आलं असेल तर कार्बनला एक हायड्रोजन जोडलेला आहे आणि इथला H निघून गेल्यामुळे इथं कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आला आणि हा OH निघून गेला, म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड, ज्यालाच म्हणतात CHO, दॅट इज अल्डिहाइड. आता फक्त सॅलिसिलाल्डिहाइड म्हणायच्या अगोदर याचा प्रोटोनेशन करावं लागेल, ऍसिडिफिकेशन करावं लागेल, म्हणजे आपण सॅलिसिलाल्डिहाइड म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्याला काय रिमूव्ह करताना भेटलं तर वॉटर रिमूव्ह झालं याच्यातून, म्हणून इथं -H2 हे प्रोडक्ट मिळालं. याचं ऍसिडिफिकेशन करा. ऍसिडिफिकेशन करायचं म्हणजे काय रे, तर याच्यावरती H प्लस किंवा H2 टाकलेला असतो, म्हणजे याच्यापासून तुम्हाला फायनल प्रोडक्ट भेटेल, तो म्हणजे तुमचा सॅलिसिलाल्डिहाइड असेल. कोण असेल, सॅलिसिलाल्डिहाइड. याने H घेतला आणि इथं CHO, म्हणजे असं लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट CHO लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. हे झालं सॅलिसिलाल्डिहाइड, जे रिमर्किमनचा मेन प्रोडक्ट आहे, रिमर्किमन रिएक्शनचा मेन प्रोडक्ट आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा समजावं म्हणून पुन्हा रिपीट करतोय, ठीक आहे. लक्ष द्या, हेच नाही घेतलं, पुन्हा रिपीट करतोय. प्रथमतः स्टेप फर्स्ट मध्ये काय केलं आपण, तर क्लोरोफॉर्म घेतला, क्लोरोफॉर्म वरती NaOH टाकलं, OH टाकल्यानंतर त्यांनी H abstract करून घेतला, त्यातनं H2 रिमूव्ह झाला, तयार झाला असा प्रोडक्ट ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज होता कार्बनवरती. त्यातला एक क्लोरीन निघून गेल्यामुळे पुढे जो प्रोडक्ट तयार झाला तो इथे लिहितो पुन्हा एकदा, Cl आणि याच्यावरती 2 इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्ह चार्ज निघून गेला, याला म्हणतात डायक्लोरोकार्बन. लक्षात ठेवा, तोच लेविस ऍसिड आहे. लेविस ऍसिड असून जर तुम्हाला याचा हायब्रिडायझेशन विचारलं तर, मगाशी मी सांगितलं नाही पण आता सांगतोय, हायब्रिडायझेशन विचारलं तर याचा हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडायझेड असतं. लक्षात ठेवा, sp2 हायब्रिडायझेड, डायक्लोरोकार्बन इज sp2 हायब्रिडायझेड, ठीक आहे. इथपर्यंत कळालं, ठीक आहे. आता आपण डायक्लोरोकार्बन तयार केलाय, तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह लेविस ऍसिड आहे. लेविस ऍसिड इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो, मग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतो म्हणजे ह्याला इलेक्ट्रॉन देणारा कोणीतरी पाहिजे. मग त्यावेळेस दुसऱ्या स्टेप मध्ये फिनॉलची एंट्री झाली. फिनॉल घेतला, फिनॉलवरती कोण टाकला आपण, NaOH. NaOH कसला आहे, ऍक्वियस. त्यातले OH काय करतोय, फिनॉलचा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतोय. का करतं, माझा प्रश्न असा आहे की का करतं, कारण जर याचा हायड्रोजन ऍक्सेप्ट करून घेतला या OH न, तर जो फिनॉल नंतर जो प्रोडक्ट तयार होतो फिनॉक्साइड. कोण तयार होतं, फिनॉक्साइड. आता इथंच होतो फिनॉक्साइड, मी इथं पुढची स्टेप दाखवते. फिनॉक्साइड जो तयार होतो O मायनस असणारा, तो मोर रिएक्टिव्ह असतो दॅन फिनॉल.
म्हणून रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी OH काय करतो त्याचा प्रोटॉन ऍक्सेप्ट करून घे. मग त्यानंतर इथे निगेटिव्ह चार्ज आहे तो डायक्लोरोकार्बनवरती अटॅक करेल. डायक्लोरोकार्बनवरती अटॅक केला की तर तुम्ही त्याला अटॅच केलं, जोडल्यानंतर या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, तो निगेटिव्ह चार्ज जास्त काळ ठेवू शकत नाही म्हणून त्याने काय केलं, शेजारचा प्रोटॉन ऍक्सेप्ट करून घेतला. त्याचबरोबर इथं ॲरोमॅटिसिटी ब्रेक झाली, ती ॲरोमॅटिसिटी पुन्हा रिजनरेट केली, त्याच्यापासून हा आपल्याला प्रोडक्ट भेटला. आता याच्यावरती लक्षात ठेवा, याच्यावरती क्लोरीन जे दोन्ही बॉन्ड ब्रेक करायचे ट्वाइस इनवेज टाकून. लक्षात ठेवा इथं 2 OH जोडले की त्यातनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचा. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला की तुम्ही जवळजवळ प्रोडक्टच्या शेजारी पोहोचलेला. त्याचं ऍसिडिफिकेशन करा, तुम्हाला सॅलिसिलाइड भेटेल. लक्षात ठेवा काय भेटेल, सॅलिसिलाइड. आणि हेच तुमचं रिमर्किमनचं मेन प्रोडक्ट आहे. अशा प्रकारे ही रिमर्किमन रिॲक्शन मी आज घेतलेली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रोजची रोज स्टडी करत चला. तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असेल काय असेल तर माझ्याशी संपर्क साधायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.